नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 9 जुलै 2024 वार आहे मंगळवार। तुमसाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपर मध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे यामध्ये या ठिकाणी आपण भारत रशिया वार्षिक शिखर परिषद, भारतीय राज्यघटना, समवर्ती सूची, भारत आणि म्यानमार, कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि जेमॉन एडिटिंग या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून इन डिटेल मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी मित्रांनो आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जी काही आजची आपली पहिली न्यूज आहे ती आहे भारत रशिया वार्षिक शिखर संमेलना संदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। पंतप्रधानांचे रशियात स्वागत अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी प्रत्येक वर्षी भारत आणि रशिया यांच्यामध्ये शिखर परिषद होत असते। एक वर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष हे भारताच्या भेटीवर येतात आणि त्याच्यानंतरच्या वर्षी भारताचे पंतप्रधान हे रशियाच्या भेटीवर असतात किंवा देशाचे प्रमुख हे रशियाच्या भेटीवर असतात। मग या प्रकारे प्रत्येक वर्षी अशा प्रकारची भारत आणि रशिया यांच्यामध्ये ही वार्षिक शिखर परिषद सुरू असते। या न्यूजला धरून जे काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रथम, भारत रशिया वार्षिक शिखर परिषद कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आली अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, प्रथम 2000 साली या ठिकाणी सर्वप्रथम भारत आणि रशिया यांच्यामध्ये शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2, वार्षिक शिखर परिषदेची सुरुवात कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी केली? तर मित्रांनो, पहिली भारत रशिया यांच्यामधील जी काही वार्षिक शिखर परिषद आहे ती 2000 साली झाली। आताच आपण ते डिस्कस केलं आहे। मग यावेळी भारताचे पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी हे कार्य करताना आपल्याला दिसतात। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की मित्रांनो या ठिकाणी भारतीय राज्यघटने संदर्भात आहे। या ठिकाणी सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। केंद्रीय यादीमध्ये अशा विषयांचा समावेश आहे ज्यावर फक्त केंद्र सरकार कायदा करू शकते। नंबर 2 चे विधान, राज्यसूचीमध्ये अशा विषयांचा समावेश आहे ज्यावर केंद्र आणि राज्य सरकारे कायदे करू शकतात। विधान क्रमांक 3, समवर्ती सूचीमध्ये अशा विषयांचा समावेश आहे ज्यावर फक्त राज्य सरकारच कायदा करू शकते। आणि वरील विधानापैकी किती विधान बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी जी काही आपली राज्यघटना आहे, आपल्या राज्यघटनेचा जे काही 7th शेड्यूल आहे, या 7th शेड्यूल मध्ये राज्य आणि त्यांचे जे काही विषय आहेत हे दिले आहेत। आपल्याकडे एकूण 3 सूची आहे, ज्यामध्ये एक आहे केंद्रीय सूची, नंबर 2 वर आपण पाहू शकतो राज्य सूची आणि नंबर 3 वर आहे या ठिकाणी समवर्ती सूची। ज्या कोणत्या विषयावर किंवा ज्या कोणत्या घटकावर केंद्र सरकारकडून कायदा केला जातो त्या सर्व विषयांचा समावेश या ठिकाणी केंद्रीय सूचीमध्ये करण्यात आलेला आहे। फॉर एक्झाम्पल डिफेन्स, संरक्षण हे क्षेत्र। त्यानंतर राज्य सूची येते। राज्य सूचीमध्ये असे विषय टाकण्यात आले आहेत की ज्यावर राज्य सरकार हे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये कायदा करू शकते। आणि समवर्ती सूची अशी सूची आहे की ज्यावर केंद्र आणि राज्य हे दोन्हीही या ठिकाणी कायदा करू शकतात। फॉर एक्झाम्पल शिक्षण हा जो विषय आहे तो या ठिकाणी समवर्ती सूचीमध्ये येतो। शेती हा विषय राज्य सूचीमध्ये येतो। म्हणजे ज्या ज्या सूचीमध्ये ज्या ज्या विषयाचा समावेश करण्यात आला आहे त्या त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार या ठिकाणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्र आणि राज्य यांना समान देण्यात आले आहे। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जी काही केंद्रीय सूची आहे त्या केंद्रीय सूचीमध्ये केवळ केंद्र सरकारच कायदा करू शकते। म्हणजे विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जी काही राज्य सूची आहे त्या राज्य सूचीमध्ये सर्वसाधारण परिस्थितीमध्ये केवळ राज्य सरकार कायदा करू शकते। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 चुकीचे आहे। आणि जी काही समवर्ती सूची आहे, समवर्ती सूचीमध्ये राज्य सरकार प्लस केंद्र सरकार हे एकत्रितरित्या समान कायदा करू शकतात। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 3 आहे तेही या ठिकाणी चुकीचे आहे। आणि वरील जे काही आपले 3 विधान आहेत त्यापैकी केवळ एकच विधान बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए, फक्त एक विधान बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 4, जो की मित्रांनो या ठिकाणी समवर्ती सूचीवर आधारित आहे। सर्वप्रथम प्रश्न पाहूया। भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे असं या ठिकाणी मित्रांनो प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जी काही आपली भारताची राज्यघटना आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेची जी काही समवर्ती सूची आहे किंवा समवर्ती यादी आहे यामध्ये शिक्षण या विषयाचा समावेश करण्यात आला आहे। ज्या कोणत्या विषयाचा समावेश समवर्ती सूचीमध्ये करण्यात येतो
त्या विषयावर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि त्याचबरोबर जे काही स्टेट गव्हर्नमेंट आहे ते या ठिकाणी लॉ किंवा कायदा बनवू शकतात। साइडच्या पिक्चरमध्ये तुम्ही सेंट्रल लिस्ट आणि जी काही स्टेट लिस्ट आणि कनकरंट लिस्ट ज्याला की या ठिकाणी आपण समोर सूची म्हणतो ते पाहू शकताय। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही युनियन लिस्ट आहे, युनियन लिस्ट म्हणजे जी काही केंद्रीय सूची आहे त्यामध्ये केवळ केंद्र सरकारच कायदा करू शकते। फॉर एक्झाम्पल विषय कोणते आहेत, डिफेन्स संरक्षण, बँकिंग आहे, करन्सी आहे, फॉरेन अफेअर असेल, कम्युनिकेशन असेल, हे जे विषय आहेत या विषयावर कायदा करण्याचा अधिकार या ठिकाणी राज्य सरकारला नाहीये। या ठिकाणी केवळ केंद्र सरकारच या विषयावर कायदा करू शकते। त्यानंतर दुसरी आहे राज्यसूची, असे विषय की ज्यावर फक्त राज्य सरकारच सर्वसाधारण परिस्थितीमध्ये कायदा करू शकतो। फॉर एक्झाम्पल पोलीस असेल, ट्रेड असेल, ॲग्रिकल्चर असेल, इरिगेशन असेल, यावर केंद्र सरकार कायदा करत नाही। तर या ठिकाणी हे जे विषय आहेत यावर राज्य सरकारकडून कायदा केला जातो। आणि काही विषय असे आहेत ज्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीही एकत्रित्या या ठिकाणी कायदे करू शकतात, ज्यामध्ये एज्युकेशन आपण पाहू शकतो, वन पाहू शकतो, व्यापार आहे, मॅरेज आहे, ॲडॉप्शन, सक्सेशन, हे जे कायदे आहेत यावर केंद्र आणि राज्य सरकारांना समान कायदा करण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी भारत आणि म्यानमार यांच्या संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील राज्य विचारात घ्या। राज्य क्रमांक 1 नागालँड, मणिपूर, मिझोरम, आसाम। वरीलपैकी किती भारतीय राज्यांची सीमा म्यानमारशी लागून आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही म्यानमार आणि भारत आहे यांची सीमा सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी हा जो एरिया तुम्ही पाहताय इट इज अ लँड बॉर्डर बिटवीन इंडिया अँड म्यानमार। या ठिकाणी अगदी नॉर्थला जे काही अरुणाचल प्रदेश राज्य आहे या राज्याची सीमा या ठिकाणी मणिपूर या राज्याला लागून आहे। राज्य क्रमांक 1 झालं। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नागालँड पाहू शकताय। नागालँड या राज्याची सीमा ही या ठिकाणी म्यानमार या देशाला लागून आहे। राज्य क्रमांक 2 झालं। नंबर 3 वर या ठिकाणी मित्रांनो मणिपूर तुम्ही पाहू शकताय, मणिपूर राज्याची सीमा लागते। आणि नंबर 4 वर या ठिकाणी मिझोरम या राज्याची सीमा म्यानमार या देशाला लागून आहे। तर या ठिकाणी आपले जे काही उत्तर आहे त्यामध्ये मिझोरम अगदी बरोबर आहे, नागालँड अगदी बरोबर आहे आणि मणिपूर अगदी बरोबर आहे। आणि जे काही आसाम राज्य आहे मित्रांनो ते आसाम राज्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आसाम या राज्याची सीमा म्यानमार या देशाला लागून नाहीये। म्हणजेच या ठिकाणी वरील 4 राज्यापैकी केवळ 3 राज्यांची सीमा म्यानमार या देशाला लागून आहे। म्हणजेच या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, फक्त 3 राज्य। पाहूया प्रश्न क्रमांक 6 जो की मित्रांनो या ठिकाणी समवर्ती सूचीवर आधारित आहे। आज आपण 2 प्रश्न समवर्ती सूचीवर पाहत आहोत, त्यापैकी हा दुसरा प्रश्न आहे। प्रश्न पाहूया। खालील विषयांचा विचार करा। विषय क्रमांक 1 वन, विषय क्रमांक 2 व्यापार, विषय क्रमांक 3 लग्न किंवा मॅरेज। वरीलपैकी किती विषय समवर्ती सूचीचा भाग आहे? मित्रांनो जसे की आपण डिस्कस केली आहे यापैकी वन विषय, व्यापार विषय आणि लग्न विषय हे तिन्ही विषय या ठिकाणी समवर्ती सूचीचा भाग आहेत। म्हणजे या तिन्ही विषयावर केंद्र सरकार आणि जे काही राज्य सरकार आहे ते या ठिकाणी कायदा करू शकते। म्हणजे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, वरील सर्व बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 7 जो की मित्रांनो या ठिकाणी यूपीएससी आणि एमपीएससी करणारे जे काही विद्यार्थी बांधव आहेत त्यांना या ठिकाणी आपण फोकस करून बनवलेले आहेत। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। Consider the following statement. Statement 1. The weightage of food in consumer price index is higher than that is wholesale price index. Statement 2. The wholesale price index does not capture changes in price of services which CPI does. Statement 3rd and last statement our the Reserve Bank of India have now adopted wholesale price index as its key measure of inflation and to decide of changing the key policy rates. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आले आहे की वरीलपैकी किती विधानं हे बरोबर आहेत। या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जेव्हा या ठिकाणी आपण अन्न आणि पेय पदार्थांचा समावेश करतो तेव्हा या ठिकाणी जो काही कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे, ग्राहक किंमत निर्देशांक आणि जो काही घाऊक किंमत निर्देशांक आहे या दोन्हीशी जर कंपेअर केली तर सर्वात जास्त वेटेज आपल्याला या ठिकाणी अन्न आणि जे काही फूड आहे याचं सीपीआय मध्ये दिसतं। म्हणजे विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे।
होलसेल प्राइस इंडेक्समध्ये या ठिकाणी ज्या काही सर्व्हिसेस आहेत, सेवा आहेत, त्यांचा या ठिकाणी समावेश केला जात नाही, परंतु सेवांची गणना किंवा सेवांच्या किमतीमध्ये होणारा जो काही बदल आहे त्याचा समावेश कंझ्युमर प्राइस इंडेक्स ग्राहक किंमत निर्देशांकामध्ये केला जातो। याचाच अर्थ विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 या ठिकाणी मित्रांनो चुकीचा आहे। जेव्हा आरबीआय इन्फ्लेशन संदर्भात पॉलिसी रेट ठरवत असते किंवा जेव्हा आरबीआय इन्फ्लेशनला कंट्रोल करण्यासाठी कोणत्या बेसिक इंडेक्सचा वापर करते तर त्या ठिकाणी सीपीआयचा वापर करते, त्या ठिकाणी WPI चा वापर करत नाही। म्हणजे त्या ठिकाणी विधान क्रमांक 3 चुकीचा असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट। पुढे मित्रांनो या ठिकाणी थोडक्यात कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि जो काही होलसेल प्राइस इंडेक्स आहे या संदर्भात जे काही महत्त्वाचे डिफरन्स आहे ते डिफरन्स या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम आपल्याला होलसेल प्राइस इंडेक्स आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स यांच्यामधला डिफरन्स माहिती असणं आवश्यक आहे। ज्या काही किमतीमधील बदल घाऊक स्तरावर होतो तो बदल मोजण्याचं कार्य या ठिकाणी मित्रांनो होलसेल प्राइस इंडेक्स कडून केलं जातं आणि जो काही किमतीमध्ये बदल ग्राहक स्तरावर होतो त्याचं मोजमाप करण्याचं कार्य या ठिकाणी कंझ्युमर प्राइस इंडेक्स कडून केलं जातं। या ठिकाणी जे काही होलसेल प्राइस इंडेक्स आहे तो प्रामुख्याने जे काही गुड्स आहे ज्यांचा गुड्सचा व्यापार केला जातो त्या गुड्सचा बिझनेस हाऊसेसमध्ये जो काही किमतीमध्ये त्यांचा बदल आहे तो बदल या ठिकाणी मोजला जातो आणि ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू ग्राहक स्तरावर आल्यानंतर त्यामध्ये ग्राहकांना कशा प्रकारे या वस्तूमध्ये झालेल्या किमतीच्या चेंजेसला फेस करावं लागतं त्याचं मापन या ठिकाणी केलं जातं। होलसेल प्राइस इंडेक्सचा जो काही इंडेक्स आहे त्याचं पब्लिकेशन ऑफिस ऑफ इकॉनॉमिक्स ॲडवायझरीकडून केलं जातं आणि जो काही सीपी आहे त्याचं पब्लिकेशन या ठिकाणी सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिसकडून केलं जातं। या ठिकाणी होलसेल प्राइस इंडेक्समध्ये जे काही इन्फ्लेशन मोजलं जातं ते फर्स्ट स्टेजवर म्हणजे ज्या ठिकाणी प्रोडक्शन झालं आहे त्या ठिकाणी मोजलं जातं आणि या ठिकाणी कंझ्युमर प्राइस इंडेक्समध्ये फायनल स्टेजवर म्हणजे शेवटच्या स्टेजेसवर जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्या ठिकाणी ते मोजलं जातं। फॉर एक्झाम्पल एक्स नावाची वस्तू आहे आणि या एक्स नावाच्या वस्तूचा उत्पादन खर्च या ठिकाणी 10 रुपयांना आहे आणि प्लस या ठिकाणी जो काही उत्पादक आहे त्याचा प्रॉफिट आपण 1 रुपये ॲड केला म्हणजे या ठिकाणी जी काही वस्तू आहे तिची किंमत 11 रुपये होईल आणि या किमतीलाच या ठिकाणी होलसेल प्राइस इंडेक्सचं मापन केलं जातं। परंतु या ठिकाणी पुढे जर आपण आलं तर या वस्तूवर काही टॅक्स लावला जाईल, फॉर एक्झाम्पल तो टॅक्स 4 रुपये असेल, मग या ठिकाणी जी काही वस्तू आहे ती ग्राहकाला 11 रुपयाला न पडता ती 15 रुपयाला पडेल आणि या ठिकाणी ग्राहक जेव्हा या वस्तूची खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूची किंमत 11 रुपये न राहता ती 15 रुपये राहते आणि या 15 रुपयावर जे काही इन्फ्लेशन चेंजेस आपण मोजतो ते या ठिकाणी कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या अंतर्गत मोजत असतो। आणि या ठिकाणी जो काही शेवटचा फरक आहे मित्रांनो होलसेल प्राइस इंडेक्समध्ये केवळ वस्तूंच्या किमतीमध्ये होणारे जे काही बदल आहेत त्यांचंच मापन केलं जातं। हा या ठिकाणी आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे, याला तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। आणि जो काही कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे यामध्ये वस्तू त्याचबरोबर ज्या काही सेवा आहेत यांच्या किमतीमध्ये होणारा जो काही बदल आहे त्याचं या ठिकाणी मापन केलं जातं। हे 2 पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी जीनोम एडिटिंग संदर्भात आहे। मागच्या काही वर्षाखाली सरळ यूपीएससी मध्ये यावर क्वेश्चन विचारला गेला होता। आता तो प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। विथ रेफरन्स टू द जीनोम एडिटिंग कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, इट इज अ मेथड ऑफ मॉडिफाय an organism's DNA. Statement 2, CRISPR-Cas9 is a popular tool for genome editing because it can cut DNA any randomly location. Statement 3, it can help a faster growth and enhanced breeding in a fish. तर मित्रांनो या ठिकाणी वरील जे काही स्टेटमेंट देण्यात आले आहेत यापैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही जीनोम एडिटिंग आहे म्हणजे या ठिकाणी जे काही आपले जीन्स आहे त्यामध्ये एडिटिंग करणे, त्यामध्ये कॉपी पेस्ट करणे यालाच या ठिकाणी आपण जीनोम एडिटिंग असे म्हणतो। याच्या माध्यमातून जे काही प्रजाती आहे त्या प्रजातींना या ठिकाणी मॉडिफाय केलं जाऊ शकतं म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जीनोम एडिटिंग मध्ये CRISPR-9 ही जी टेक्निक आहे ती खूपच महत्त्वपूर्ण आहे। या ठिकाणी जे काही जीन्स आहेत ते एका स्पेसिफिक लोकेशनवर कट करण्यासाठी आणि त्या ठिकाणी पेस्ट करण्यासाठी या ठिकाणी या CRISPR-Cas9 या टेक्निकचा वापर केला जातो। या ठिकाणी ती रँडमली लोकेशनवर कसल्याही प्रकारे DNA ला कट करत नाही परंतु एका स्पेसिफिक लोकेशनवर ती काय
करू शकते, ते जे जीन्स आहेत किंवा ते जे DNA आहे त्यांना कट करू शकते. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 चुकीचं आहे आणि विधान क्रमांक 3 या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे. इट कॅन हेल्प अ फास्टर ग्रोथ अँड एनहान्स ब्रीडिंग ऑफ फिशेस. म्हणजे जे काही मासे आहेत त्यांची तीव्र गतीने वाढ आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये ॲडव्हान्स ब्रीडिंग जे आहे यांचा विकास या ठिकाणी आपण जीनोम एडिटिंगच्या माध्यमातून करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 आहे ते बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी 1 अँड थर्ड स्टेटमेंट इज करेक्ट. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 9 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर जे काही स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्याही तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील. आणि विशेष बाब म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी जी काही डिस्कशन आहे त्याची ही PDF त्या ठिकाणी अवेलेबल करणार आहोत. चला तर या ठिकाणी आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.